एकच कृपा करावी की लिंक सर्वात जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा. लिंक सगळ्यात जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा. जास्त अपेक्षा नाही प्रत्येकाने, फक्त एका व्यक्तीने एकदा लिंक एका ठिकाणी लिंक शेअर करावी. आज आकडा 100च्या पुढे गेला पाहिजे, तेवढं आम्हाला सहकार्य करा. तुम्ही जेवढं आम्हाला सहकार्य करता तेवढं आम्हाला शिकवायला इंटरेस्ट येणार आहे आणि तेवढं आम्ही जीव तोडून शिकवणार आहोत. आणि तेवढे प्रश्न मी गणिताचे जास्तीत जास्त घेणार आहे. जास्तीत जास्त तुमचा गणिताचा सराव करण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करा. तितक्या प्रमाणात आम्ही तुमचा सराव जास्त घेऊ. नंतर सुट्ट्या चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला माझा शब्द आहे, मी तुमचे जास्तीत जास्त गणिताचे प्रश्नांचा सराव घेईल. परंतु सध्या लिंक शेअर करा, आम्हाला सहकार्य करा. चालू करूया, वेळ झालेली आहे. फक्त वेळेचं बंधन आम्हाला आहे. काही जण दमाने जॉईन होतात, ठीक आहे, असू द्या, अडचणी असतील पण सगळेजण जॉईन होतात, माहिती आहे आपल्याला. चला, आज आपल्याला सगळ्यात महत्वाचा चॅप्टर बघायचा आहे. त्याचं नाव आहे अपूर्णांक. हा अपूर्णांक नावाचा जो चॅप्टर आहे खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे होत असणार आहे. बंद करून टाका. मोठा म्हणजे या अपूर्णांक चॅप्टरचं कसं आहे की एकतर अपूर्णांक म्हटलं की थोडक्यात काय म्हणायचं, अपूर्णांक म्हणजे यात नावातच सगळे. हे पहिलं तुम्ही डोक्यात काढून टाका, याच्यात काही लई घाबरायचं नाही. हे नावातच सगळे अपूर्ण, अपूर्ण आणि अंक. अंक अपूर्ण अंक म्हणजे जो पूर्ण अंक नाही असा अपूर्णांक. जो पूर्ण नाही, आपण पूर्णांक शिकवलेले. आपण एक संख्या रेषा घेतली होती ना, आपण त्यात एक पूर्णांक शिकवलं होतं. कसं, लगेच तुम्हाला सांगतो. युट्यूबवर चेक करा कसं दिसते. आपण अशी संख्या रेषा घेतली होती बघा, आठवते का? अशी संख्या रेषा घेतली होती सुरुवातीच्या आपल्या लेक्चरला. अशी संख्या रेषा घेतली होती, पण आपण दोन्ही बाजूने लांबवलेली होती आपण तिला. इथे एकाच रेषेला दिशेने कसं काय लांबली ह्या. ही अमर्यादा असते. हे वरचं खालचं सोडून घ्या, ही संख्या रेषा अमर्यादा असते. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच दाखवलंय मी की काय बाबा इथं 0 आहे, हे 1 आहे, 2 आहे, अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे. पण मधले अंक कुठे गेले? आता याच्यामध्ये अंक किती? याच्यामध्ये भरपूर अंक आहेत, अनंत. जसं तुम्ही याच्यामध्ये आपण काय करतो, आपली जी ही आहे कोणती पट्टी, पट्टी जी आहे रुलर, त्यामध्ये आपल्याला इथं फक्त किती 9 रेषा दिसतात. म्हणजे ही धरून 10 असतात, 10 असतात एमएमच्या, मिमीच्या. पण याच्यामध्ये तुम्हाला या 2 अंकामध्ये असंख्य अंक असतात. अनंत म्हणतात आपण त्याला, अनंत, 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 असंख्य, अनगिनत, मोजता येत नाहीत एवढे अंक आपण याच्यामध्ये तयार करू शकतो. लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये अनगिनत अंक तयार करू शकतो. ते कसं करायचे म्हटलं तरी ते पुढे आपण पाहूया. थोडक्यात कसं आता मग ते कोणत्या टाईप मध्ये, ह्याला 2 पद्धती येतं. त्याला अंश आणि छेद याच्यामधला तो अपूर्णांक आहे, त्याला आपण अपूर्णांक म्हणतो, अपूर्णांक म्हणतो. तो झाला अंश आणि छेद असणारा अपूर्णांक. थोडक्यात आपण समजा याला म्हणजे पुढे तुमच्या लक्षात येईल. दुसरं कोणतं आहे रे? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. मग आता दशांश अपूर्णांकामध्ये आपण याला खूप 1.01 लिहू शकतो, किंवा म्हणजे लयच आपल्याला संख्या तयार करायची असं 0.0000 घेऊन 1 करू शकतो. ही सुद्धा याच्यात मध्येच येणार आहे ना. मग 1.000002 असं, म्हणजे हे इतकंच घेतलंय मी, पण याच्या पुढे बी घेऊ शकतो. मला फक्त एकच सांगायचंय की याच्यामध्ये 2 अंकाच्या मध्ये अनंत अंक बसू शकतात. असे 1, 2, 3 करत किती किती अंक बसू शकतात, त्याला काही लिमिटेशन नाही, एवढंच सांगायचं. मग आता ते आपण अपूर्णांकामध्ये दाखवू शकतो, दशांश अपूर्णांकामध्ये दाखवू शकतो, आणि 1च्या पुढे असल्यामुळे त्याला पूर्णांक युक्त, म्हणजे 1 हा पूर्ण असेल आणि त्याच्या पुढे पॉइंट, पूर्णांक युक्त अपूर्णांक, याच्यामध्ये सुद्धा आपण त्याला दाखवू शकतो. लक्षात. आता मला एक सांगायचंय की बाबा ह्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दाखवू शकतोय, आपण दशांश अपूर्णांकामध्ये दाखवू शकतोय, आणि हे तर अंक आहेत. मग ह्या प्रत्येक अंकाच्या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ओके. परत दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार.
पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पुन्हा सगळ्यांचं मिक्सिंग करायचं. या सगळ्या लई मोठ्या क्रिया आहेत. हा चॅप्टर मोठा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा. अपूर्णांक म्हणजे काय एकदा समजला की तुम्हाला तोंडी गणित सुद्धा करता येतात. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. आपल्याला आता बघायचे अपूर्णांक म्हणजे काय. मी सांगितलेले थोडक्यात, अपूर्णांक म्हणजे थोडक्यात अपूर्णांक एका पूर्ण वस्तूचा किंवा समूहाचा भाग. म्हणजे स्वरूप कसं, एखादी समजा आता मी तुम्हाला उदाहरण म्हणलं तर ही जी संख्या आहे, आता याचं अपूर्णांकाचं लेखन कसं करायचं हे आपण बघूया. आता समजा ही आकृती, यात हा जो भाग आहे हा 4 भागापैकी एक. बघा 4 भागापैकी एक. आता ह्याला म्हणायचं कसं तर 4 भागापैकी एक असं म्हणायचं आपण. का म्हणायचं, कारण की ते आपल्याला लक्षात येण्यासाठी. मग किती भाग आहेत 4, मग ते 4 छेदाला लिहायचे. त्यातले किती रंगवलेत, एक रंगवलाय म्हणून अंशाला लिहायचं. मग पुन्हा दुसरी आकृती काढतो मी. त्या आकृतीत मात्र मी काय करतो, 4 भागापैकी 2 भाग रंगवतो. 4 भागापैकी किती रंगवतो, 2. मग लिहायचं कसं ह्याला, 4 भागापैकी 2. 4 भागापैकी 2. आता हे सगळ्याला येत असेल हा, परंतु आपलं याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी काही ना काही एक्स्ट्रा मिळवून देणार आहे. काही ना काही एक्स्ट्रा मिळवून देणार, जे तुमच्या माहिती नसेल असं, पण येत असेल बऱ्याच जणाला. फक्त हा बेस आहे, मला घेण्याचं. बेस घेतल्याशिवाय पुढच्या काही गोष्टी अडचणी येतात. मग याला 4 भागापैकी मी 3 लिहिणार. मग मी किती भागापैकी, टोटल भाग किती 4. मग ते मी काय केलं, छेदाला लिहिले. आणि जेवढे भाग आपल्याला पाहिजे तेवढे मी अंशाला लिहिले. आता हे रंगवलेल्या भागाचं चालू. बिना रंगवलेल्या भागाचं म्हटलं तर या ठिकाणी काय येणार आहे, 4 भागापैकी एक येणार आहे. 4 भागापैकी एक येणार आहे. आणि नंतरचा एक असणार आहे शेवटचा, तो सगळेच आकृती रंगवली. विवो कट करून घ्या तेवढं. ओके, धन्यवाद. तुम्हाला जर वेळ आली, गरज पडेल तर तुम्हाला रायटिंग येत असेल तर तुम्ही मला रायटिंग करून सुद्धा प्रश्न विचारा, काही अडचण नाही. परंतु आता याला मी कसं करतो, याला 4 भाग करून ठेवतो आधी बघा आतमध्ये. 4 भागापैकी किती रंगवले, 4 रंगवले. म्हणजे याला काय म्हणू शकतो मी, 4 पैकी 4 रंगवले. म्हणजे याला काय म्हणू शकतो, पूर्ण एक म्हणू शकतो ना. बघा तुम्हाला दिसतोय एक, दिसतोय एक. मग याच्या ठिकाणी अंशाला तीच संख्या आणि छेदाला तीच संख्या असली तर याचं उत्तर कधी पण एक असतं. 4 1 4. काटाकाटी करून बघा किंवा भागाकार करून बघा, 4 1 4. अशा प्रकारे त्याचं उत्तर एक असतं. आणि ह्या आकृतीमध्ये सुद्धा दिसलं, म्हणजे हे तुम्हाला क्लिअर झालं. आता हे काय झालं रे, आता याला आपण काय म्हणतो, याला पाव म्हणतो, याला अर्धा म्हणतो. मग आता अर्ध्याचं नीट बघा बरं. मी जर या ठिकाणी काय केलं असतं, हे 4 भाग आहेत हा. 4 भागापैकी मी काय केलं असतं, समजा 4 भाग न करता मी 2च भाग केले असते आणि याचं अर्ध रंगवलं असतं. ओके, तर मी याला असं म्हणलं असतं 2 भागापैकी एक. पण यात किती रंगवले, हे अर्धच आहे ना. आणि इथं बघितलं तरी अर्धच आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो 2/4, 2/4 आणि 1/2, हे जे दोन अपूर्णांक आहेत हे कसे आहेत रे, सेम आहेत. दिसायला कसे आहेत, वेगळे. त्याला सममूल्य म्हणायचं. काय म्हणायचं, सममूल्य. दिखने को ही अलग अलग है. थोडक्यात काय, गंगाधर ही शक्तिमान आहे और शक्तिमान ही गंगाधर आहे. म्हणजे ह्यांची किंमत कशी आहे, सेम आहे. ह्यांची किंमत कशी सेम आहे, दिसायला वेगळे. बरं किंमत कसं काय सेम आहे मानता तुम्ही सर, तर बघा इथं आकृतीमध्ये बघा, इथं अर्धीच आकृती रंगवली आणि याच्यामध्ये सुद्धा अर्धीच आकृती रंगवली. मला जर लयच आणखीन डोकं लावायचं असलं तर मी त्या आकृतीला असं बी करू शकतो. अशी आकृती करून मी याचे आता 8 भाग करतो. किती करतो, 8. आणि 8 पैकी मी एवढे 4 रंगवतो. 8 पैकी किती रंगवले, 4. मग याची किंमत आणि हो का इथल्या 2/4 ची किंमत आणि 1/2 ची किंमत, सगळ्यांची किंमत सेम आहे. कशी आहे, सेम. हे सगळे सारखे आहेत, अर्धा म्हणलोय. तर असंच प्रत्येक अपूर्णांकाचं सुद्धा होतं. असंच प्रत्येक अपूर्णांकाचं सुद्धा होतं. इथं काही आपल्याला शिकवायचं नव्हतं वेगळं, किंवा हे अर्धा पाऊन. आणि ऍक्च्युअल अपूर्णांक म्हणजे अर्धी आकृती. आपल्याला या ठिकाणी हे अपूर्णांकात येत नाही, ह्याला पूर्णांक बोलायचं. कशाला, की पूर्ण आकृतीला आपण काय बोलणार आहे, पूर्णांक असं आपण त्याला म्हणणार आहे. ओके, झालं. अपूर्णांक म्हणजे जो अर्धा आहे, म्हणजे एक पूर्ण नाही पाहिजे. आता या ठिकाणी आपण फक्त अपूर्णांक आपण शिकायला लावलो, आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक शिकत नाहीत, फक्त अपूर्णांक शिकतोय. म्हणजे अपूर्णांक म्हणजे जी समजा आकृती पूर्ण होऊ शकली नाही तिला अपूर्णांक म्हणायचं. मग पॉईंट मध्ये लिहायचं नाही आपल्याला. आता दशांश अपूर्णांक आपण नंतर पाहणार आहोत. आता अपूर्णांक चालू. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. काही अडचण असली तर मला तुम्ही लगेच कुणीही विचारू शकतात. सर्व शिक्षकांना विनंती आहे, टीईटी, MHT, TET
महाराष्ट्र शासनाची जी टीईटी आहे ती आहे जून मध्ये. त्यांनी दोनदा घ्यायचं डिक्लेअर केलेलं आहे. ती जून मध्ये आहे आणि केंद्र शासनाची सुद्धा जून मध्ये येते. गणिताचा तुम्हाला दोन्हीकडे बी उपयोग होणार. गणित तिथलं सुद्धा असंच असतं आणि इथलं सुद्धा असंच असतं, फक्त तिथले काही हिंदीतले शब्द असते ते पाठ करायचे. तत्पूर्वी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त एकदा लिंक शेअर करा. आजचा अंक हा 100च्या पुढे गेला पाहिजे, तेवढी तुम्हाला विनंती आहे. कारण की तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर आमचं प्रोत्साहन वाढेल. आम्ही तितकेच तुमचे प्रश्न जास्त घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. बघा, आताच तुम्हाला शिकवलं होतं. चला सुरू करूया. आता काही काही शब्द महत्वाचे माहिती पाहिजे. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? सममूल्य म्हणजे सम म्हणजे सारखं, सारखे, आणि मूल्य म्हणजे किंमत. मूल्य म्हणजे किंमत, आणि अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे नॉर्मल आता शिकवलेले ते अपूर्णांक. मग आताच सांगितलं ना की बाबा ही जी आकृती आता मी थोडीशी वेगळी घेतो. आता ही आकृती, या आकृतीला मी काय म्हणणार आहे? 4 पैकी 1 म्हणजेच काय? 1/4. 1/4 असं म्हणतात, असं वाचन आहे बरं का. 1/4. आपण नॉर्मल काय 1/4 म्हणतो, तसं नाही. वाचन जर विचारलं तरी बी काही जणांचा मार्क जाऊ शकतो. 1/4 असं त्याचं वाचन आहे. बघा, मी पुस्तकांमध्ये सांगितल्याप्रमाणे असं वाचन करा. चला, याला मी असं म्हणू शकतो. बरं, तीच आकृती घेतो, किंमत बदलणार आहे का? नाही, कारण की आपल्याला सममूल्य म्हणले म्हणजे सारख्याच आकृती घेतो. आता मी बघा सारखीच आकृती घेतो, एवढीच रंग होती. पण आता काय करतो, थोडस भाग करताना त्याची भाग वाढवतो. बघा, आणखीन असं करतो. आता मला काय म्हणावं लागेल, टोटल भाग किती? टोटल भाग किती? 8 भाग झाले. बघा, 8 भागापैकी किती रंगवलेत रे? 1 आणि 2 रंगवले. मी 2 म्हणावं लागेल. आता ऍक्च्युअल एका भाकरीमध्ये तुम्ही खाल्ली किती? तेवढीच खाल्ली. परंतु आता इथं म्हणायला लागलो काय? 1/4, आणि इथं म्हणायला काय? 2/8. 2/8. म्हणजे ह्या दोन्ही किमती सारख्या आहेत. मग यांना म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. यांना काय म्हणायचं? सममूल्य अपूर्णांक. मग आता तुम्हाला प्रश्न असाच विचारू शकतो, खालीलपैकी कोणता सममूल्य अपूर्णांक नाही? अशा वेळेस तुम्ही फक्त त्याचा भागाकार करणे, त्याला बारीक करणे, आणि बारीक करून त्याला काय करायचं? चेक करणे. आता याच्यापेक्षा ह्याला बारीक करता येत नाही, हा सगळ्यात बारीक. आता ह्याला भाग बारीक करायचं म्हणलं तर ह्याचा 2नी या 8ला भाग जातो. वरच्या संख्येला सुद्धा मी 2नी भागायला लागलो आणि खालच्या संख्येला सुद्धा 2नी भागायला लागलो. बघा, कुणी रडलं नाही पाहिजे त्यातलं. वरच्याला 2नी भागलं तर खालच्याला 2नी भागायचं, खालच्याला 2नी भागलं तर वरच्याला 2नी भागायचं. वरच्याला जर 5नी भागलं तर खालच्याला 5नी भागायचं, आणि दोघालाही सारखं वाटप करायचं. कुणी रडलं नाही पाहिजे बिचारे, नाहीतर रडत बसतात. त्याच्यामुळं दोन्हीलाही सारखा न्याय द्यायचा. हे भागाकाराच्या बाबतीत बोललोय. गुणाकार आला तरी तेच करायचं. ओके, बघा, याला भागलं आपण तर 2नी 2ला भागलं. थोडक्यात आपण काय करतो, ते असं भागलं मी सांगितलंय मूळ संकल्प. पण आता मी डायरेक्ट करतो, 2 1 2 म्हणजे 1/4 आलं. बघा, हेच केलं फक्त ते अगोदर सांगितलं. बरं, ठीक आहे. याला आपण करू शकत नाहीत का 2/8? चला, इकडून इकडे जाण्यापेक्षा इकडून इकडे जाऊ. आपण 1/4 ला काय करूया? अंशाला सुद्धा 2नी गुणूया आणि छेदाला सुद्धा 2नी गुणूया. बघूया काय होतंय. 2 1 2 4 2 8. म्हणजे याचं त्याच्यात कन्वर्ट करता येते, त्याचं याच्यात कन्वर्ट करता येते, म्हणून आपण याला सममूल्य अपूर्णांक म्हणणार. आलं लक्षात? मग याच्यासाठी 2च उपाय आहेत. अंशाला ज्या संख्येने गुणले त्या संख्येला छेदाने गुणून दोघांचं कम्पॅरिझन करून एक करता येते का बघणे, किंवा एखादी संख्या जी आहे जी समजा मोठी दिसते तिला भागाकार करून बारीक करून काही करता येते का पाहणे. आता ते चालू मध्ये आपण भागाकार वगैरे करून आपण चेक करणार आहोत. मूळ संकल्पना आली लक्षात? भागाकार किंवा गुणाकार करून चेक करणे. त्याच्यापेक्षा तुम्ही समजा भागाकार गुणाकार वगैरे तुम्हाला येतो, काही अडचण असली, बघा या चॅप्टर मध्ये कुणालाही काही अडचण आली तुम्हाला लगेच विचार. कुणालाही काही अडचण आली बरं का वारे सर, लगेच विचारायचं. काही नाही अडचण, कमेंट करून टाका. गॅलेक्सी मोबाईल नाव आहे, कमेंट करून टाका, काही अडचण नाही. काही अडचण नाही. हो का, लय दिवस झालं आपण पाहिलेलं नसतं एखाद्याने आणि ते अचानक समोर आले होते, तुम्हाला अडचण येते. मला सुद्धा अडचण येऊ शकते. इथली नाही, गणिताची नाही, दुसरी. ओके, गणिताची नाही. बघा, अंश अधिक आणि छेद अधिक अपूर्णांक. अरे अरे अरे, नावातच सगळे. अंश अधिक, अंश अधिक. अधिक म्हणजे काय? मोठा. आपण म्हण नाही मोठा, आपण म्हण नाही का एखादा अधिक आहे, अधिक शहाणा आहे, अधिक शहाणा. अधिक अधिक म्हणजे जास्ती शहाणा, जास्त, आणि जास्ती म्हणजे मोठा. मग अंशाधिक आधी अपूर्णांकाचं उदाहरण घ्यायचं असलं, काही नाही, छेदाला लहान घ्यायचा, अंशाला मोठा घ्यायचा.
छेदाला इथं 6 घ्या, इथं घ्या 3, 3 नको भागाकार जाईल, इथं 2 निघ जाईल, इथं कशा 5 घेतो. चला झाले अंश अधिक अपूर्णांक. छेद अधिक म्हणजे काय, छेद मोठा, छेद मोठा. आता हे वाचत बसायचे मला नाही गरज पडत, नावाच आहे. इथं अंश अधिक छेद अधिक खाली वरी झालं का, इथं छेद अधिक वरी लिहिलंय ना. चल ठीक आहे, वरचं उदाहरण वरी लिहू, खालचं उदाहरण खाली. इथं छेद अधिक लिहिलंय. मग आता छेद अधिकचं उदाहरण काय, छेद मोठा घेतो मी, इथं 5 घेतो, छेदाला अंशाला 2 घेतो. या ठिकाणी काय करतो आता, इथं 3 घेतो, इथं 7 घेतो, संपलं. आता इथं 5 घेतो अंशाला, इथं छेदाला 2 घेतो, इथं 7 अंशाला छेदाला 3 घेतो. नावाकडे बघा आणि लॉजिक लावा. बाकीचं दुसरं काय करायची गरज नाही. ओके, विवो 22 कट करून घ्या, नका प्रयत्न करू. तुम्हाला काही अडचण असली तर विनाकारण उडत असाल तर तुम्हाला लेफ्ट केलं जाईल. पुढचा प्रश्न, पुढचा मुद्दा, पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता बघा, चिल्लर चालर गोष्टी ह्या समजून सांगितल्यावर आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. आता पूर्ण अंक आणि पूर्णांक हे दोन्ही, पूर्ण म्हणजे कसं, तुम्ही काय दररोज तुम्ही एक भाकरीत समाधान मानतात का, नाही. अर्धी खातात, कोर खातात, कुणी आहे का असं की बाबा मी चटकोरच खातो, म्हणजे पावच भाव खातो, अर्धाच भाग खातो किंवा पाऊनच खातो, असे नाहीत आपल्याला जास्त खाणारी माणसं. मग आता जास्त खाणारे, मग मी काय केलं, आधी ही एक भाकर खाल्ली. ओके, आणि नंतर खाताना काय खाल्ला मी, याचा पाव भाग खाल्ला. काय, किती भाग खाल्ला, पाव भाग खाल्ला. किती खाल्ला, पाव. मग आता मी ह्याला म्हणायचं कसं, मी एक खाल्ली पूर्ण म्हणून त्याला मी पूर्ण एक म्हणणार आहे. परंतु याला काय म्हणणार आहे रे मी, आता इथं बी असे कप्पे करून ठेवतो ना, गरज पडत म्हणून. एक पूर्ण खाली म्हणून डायरेक्ट एक लिहिला. थोडक्यात मी असं बी लिहू शकतो त्याला, 4 अंशाला आणि छेदाला 4, आणि त्याला काटाकाटी केली, 4 1 4 की एक उत्तर येते. ऑलरेडी एक हा पूर्ण भाग आहे. ओके, पण आता याला कसं लिहू शकतो, 4 भागापैकी एक भाग खाल्ला. मग मला ऍक्च्युअल कसं म्हणता येईल, 1.1/4, म्हणजे एक पूर्ण खाल्ला आणि 1/4 खाल्ला. आता याच इथं जे दिसतंय ना, चिन्ह काही नसतंय ना, हा, चिन्ह काही नसतंय ना, तर तिथं चिन्ह कोणतं असतंय, कोण सांगतंय कमेंट मध्ये सांग, कोण सांगतंय तिथं चिन्ह कोणतं आहे, 1 आणि 1/4. याच्या अगोदरचे सर्व लेक्चर आपल्याला आपल्या मिनिशाला या ऍप मध्ये मिळतील, आणि ते लेक्चर तुम्हाला सर्व रेकॉर्डेड लेक्चर, काही मंथली आठवड्याच्या टेस्ट वगैरे मिळतील, त्याची लिंक ग्रुपवर मॅडम पाठवतील, सर पाठवतील किंवा मॅडम पाठवतील. ग्रुपवर लिंक पाठवून द्या, कमेंट बॉक्स मध्ये लिंक पाठवून द्या सर ऍपची. चला ठीक आहे, प्लसचं चिन्ह आहे बघा, इथं प्लसचं चिन्ह आहे, इथं प्लसचं चिन्ह आहे. आणि बऱ्याच जणांचा समज आहे तिथं गुणाकाराचं चिन्ह आहे, तर प्लसचं चिन्ह, प्लसचं चिन्ह, गुणाकार नाही, प्लसचं चिन्ह आहे. आपण करतो गुणाकार, आपण ह्याचं पूर्णांक अपूर्णांकाचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण ह्या 4 1 ला गुणतो, 4 1 4 म्हणणार आहेत, आणि नंतर आपण प्लस त्यात 1 करणार आहेत. बघा, 4 1 4 म्हणून प्लस 1 करतो, छेदाचं 4 जसं तसं लिहितो, 5 अंशाला छेदाला 4 हे होतंय, 100% होतंय. बघा कशामुळं, आपण ह्या अशा गृहीत धरलंय की 4 4 कप्प्याच्या आकृत्यात माझ्याकडे, पण त्या 4 4 फोडी करून 4 4 फोडीच्या आकृत्या असून त्यातल्या 5 घेतल्या, 5 भाग घेतले, म्हणजे 4 4 भागाच्या समान आकृत्यामधून मी 5 भाग उचलले. बघा, म्हणजे 1.1/4 याचं उत्तर 5/4 असं होतंय. आता ते कसं करायचं, काय करायचं आपण थोडंसं पाहूया, परंतु हे आता चिन्हाचं बघूया. चिन्हाचं तुम्हाला सांगतो कसं ते. आता त्याच्यासाठी आपल्याला अपूर्णांकाच्या बेरचा वजाबाकीकडे घुसावं लागेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते. चला, ते समजून सांगणार आहे मी, थोडं काळजी नसावी. बघा, या ठिकाणी घेतल्या होत्या आकृत्या मी, परंतु काय लिहिलंय, 5 कुठून आणला तो, 5 आकृत्यात घेतल्या नाही. याला आपण खोडूया, 5 आकृत्यात घेतल्या नाही ना. आता इथं समजा हे 1/2 दिसतंय, त्याला 1/2 समजायचा, कारण की अडचण आल्याच्या नंतर इथं काय आपल्याला 2.1/2 असं घ्या. आता 2.1/2 म्हणलं की ह्या 2 आकृत्या पूर्ण आल्या, ह्या 2 आकृत्या पूर्ण आल्या, आणि ही जी आकृती, त्याचे मला 2 समान भाग करायचे, तर त्यातला एकच भाग घ्यायचा आहे, असा त्याचा अर्थ होतोय. ओके, आणि मग आता या आकृतीमध्ये, या आकृतीचे 2 कप्पे केले, तर या आकृतीचे मला 2च कप्पे समजावं लागेल, या आकृतीचे बी 2च कप्पे समजावं लागेल. आणि आता आता मी किती भाग घेतले रे, या आकृतीच्या 2 भागापैकी मी 2 भाग यूज मध्ये घेतले, या आकृतीच्या 2 भागापैकी मी 2 भाग यूज मध्ये घेतले, आणि या आकृतीच्या 2 भागापैकी 1 भाग यूज मध्ये घेतला. ओके,
आणि आता मी याची बेरीज करतो बघा. आता मी याची बेरीज करतो आणि मग बेरीज केल्यावर बघा काय होतं चमत्कार. आपल्याला बेरजेचे नियम माहिती आहेत. किती समान पाया छेद समान, पाया समान असताना, छेद समान असताना सगळ्या छेदाबद्दल एकदा छेद आणि सगळ्या अंशाची बेरीज. अंशाला इथं 2 आहे, इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. 2 अधिक 2 अधिक अधिक 1 बरोबर 5 छेदाला 2. 5 छेदाला 2. आता मला एक सांगा, हा एक पूर्णांक होता, हा एक पूर्णांक होता आणि हा एक अपूर्णांक होता. मग याची काय केली आपण या ठिकाणी? बेरीज केली. मग गुणाकाराचं चिन्ह कसं असेल तिथे? गुणाकाराचं चिन्ह कसं असेल? नसणार 100% गुणाकाराचं चिन्ह. याच्या संदर्भात मी आणखी डिटेल सांगतो. आता प्रश्न मी उद्भवलो आहे, तुमच्या समोर निर्माण केलाय, तर मला उत्तर बी द्यावं लागेल. तुम्हाला उत्तर पण मला द्यावं लागेल ना. रूपांतर करा प्रश्न पुढचा पूर्णांक रूपांतर करा. ठीक आहे, चालेल. आता ह्या दोन गोष्टी क्लिअर करून घेऊया. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर आणि ते दोन्ही तुम्हाला आता शिकून घ्यायचे. प्रश्न गुणाकाराचं चिन्ह. चल ठीक आहे. मी जर समजा आता 2 उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही असं का 2.3/4 हे एक गणित आहे आणि 2 अधिक 3/4 याचे उत्तर आपण चेक करूया. ओके. तुम्ही काय करतात, याचा याला गुणाकार करता. 4 2 8, 4 2 8, 8 अधिक वरचं 3, 4 2 8, 8 अधिक 3 आणि छेदाला काय होतं 4 आहे. म्हणून उत्तर काय आलं 8 9 10 11, 11 छेदाला 4. ओके. तुम्ही नॉर्मल जे आहे ते केलं, पण तुम्ही इथं गुणाकार करतायत म्हणून तुम्हाला वाटतं की तिथं गुणाकार आहे. पण तो गुणाकार का केला असं तुम्हाला सांगतो आता. बघा याच्या ठिकाणी याचा छेद 2चा दिसतोय का काही? नाही. म्हणून आपण एक गृहीत धरूया. काय अडचण? कोणत्याही संख्येला छेद दिसला नाही तर असतो छेद आणि कोणत्याही संख्येला पॉईंट दिसला नाही तर त्याच्या पुढे पॉईंट असतो. या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. ओके. बघा ह्याचा एक आहे छेद. मग आता आपल्याला नियम काय म्हणतो बेरजेचा, की आपला पाया समान पाहिजे, मग छेद समान पाहिजे. याचा बिचाराचा छेद एकच आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, अगोदर तिथं 4 आणावं लागेल छेदाला. इथं 4 आहे तर तिथं 4 आणलं पाहिजे. आता इथं 4 आणण्यासाठी आपल्याला इथं 4 निघून नाही. मग तिथं 4 निघून लगे 2 रडत म्हणून त्याला बी 4 निघून नाही. ओके. म्हणजे लक्षात आलं का? या ठिकाणी काय करावं, 2 गुणिले 4 आणि इथं 1 गुणिले 4 काही फरक पडेल का? किंमत बदलत नाही. सममूल्य अपूर्णांक करण्याची पद्धत आहे ती. गुणवायचं, अंशाला ज्या संख्येने गुणले त्या संख्येला त्या छेदाला सुद्धा त्याच अंकाने गुणायचं आणि जर अंशाला जर भागलं तर त्याला छेदाला सुद्धा त्याच अंकाने भागायचं. अशी पद्धत आहे. आता या ठिकाणी असं मी हे जसं जसं लिहिलं, फक्त याची आपण किंमत बदलली पण सममूल्य त्यात काही फरक पडत नाही. अंशाला काय झालं बघा, 4 2 8, छेदाला काय झालं 4 1 4 अधिक 3/4 बरोबर. दोन्ही ठिकाणी छेद समान आहे. दोन्ही छेदाच्या बदल्यात एक छेद आणि अंशाची बेरीज. 4 8 आणि 3 11. बघा या ठिकाणी आलं 11 आणि या ठिकाणी 11/4 आणि इथं बी 11/4. दोन्ही संख्या सेम आहेत. म्हणजे इथं जे चिन्ह दिसत नाही ते तुमचं इथं प्लसचं चिन्ह आहे. हे मी सिद्ध केलं. दुसरी गोष्ट, आपण का गुणलं रे? आपण इथं काय केलंय बघा, नीट पहा. इथं काय केलंय आपण, काय केलं इथं आपल्याला 2 नी 4 ला गुणलंय. 2 नी 4 ला गुणलंय आणि ते 2 नी 4 ला गुणल्यावर इकडे जे ऑटोमॅटिक एक आहे त्याला 4 ने गुणून आपण डायरेक्ट हा 4 लिहून टाकलाय. 2/4च्या बदल्यात 1. म्हणजे थोडक्यात काय आहे, इथं आपल्याला या संख्येने असं आलं, इथं छेद नसला का, इथं छेद नसला का दिलेला, दिला नसला की इथं डायरेक्ट आपल्याला इकडे गुणावंच लागतंय. गुणल्याच्या नंतर आपण इथं 4नेच गुणतोय म्हणून आपण इथं आपल्याला 4ने गुणायचंय. ऍक्च्युअल इथं प्लसचं चिन्ह आहे, गुणिलेचं नाही. आता आपल्याला दुसरं काय शिकायचंय की आता यांचं रूपांतरण शिकायचं. आता आताच केलंय आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे युक्त पूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर. बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 5 घेतला पूर्ण आणि 2/3 घेतलं. आताची स्टेप झालेलं आहे, पूर्ण एकदा रिपीट करूया. यांनी याला गुणायचं, यांनी याला गुणायचं. हे का गुणायचं, काय ह्याला तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही असं घेऊन सुद्धा करू शकता त्याला आणि ह्याला छेदाला 1 घ्या. हे उत्तर, ह्याच उत्तर येणार आहे. ओके. यांनी याला गुणायचं. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि हे मात्र ह्याच्यात मिसळायचं. कशामुळे मिसळायचं, इथं प्लसचं चिन्ह आहे बरं. हा गुणाकार म्हणजे ती छेद समान करण्यासाठी केलेला गुणाकार आहे
आणि हे जे मिसळतोत का, हे प्लसचं चिन्ह आहे का, हे ऍक्च्युअली इथं आहे, म्हणून ते आपण लिहितोय. लक्षात, म्हणजे 2 त्यात प्लस करायचं. मग आता 5 गुणिले 2, 5 गुणिले 3, ओके. आणि त्याच्यामध्ये हे नंतर हे 2 इथं मिसळायचं आणि छेदाला हा 3 डायरेक्ट इथे लिहून टाकायचा. ओके. 5 त्रिक 15, 15+2 छेदाला 3 बरोबर 17/3. हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकतात. छेद समान करायचा कसा, इथं 3 दिसतंय, याला 3 ने गुणावं लागेल तेव्हा छेद समान होईल. याला 3 ने गुणलं की वरचं 5 रडू शकतं, त्याला बिचारा वाईट वाटेल, म्हणून त्याला बी गुणायचं. आलं लक्षात. ह्याच्या पलीकडे यात काही वेगळं लॉजिक नाही. वजाबाकी करताना सुद्धा हेच करायचे, हे नियम वापरायचा. आणि पूर्णांक अपूर्णांकाचं मात्र ह्या टाईपने जाऊ नका, डायरेक्ट ह्या टाईपने जा. आता दुसरा मुद्दा राहिला, त्याचं उलट कसं करायचं. इथंच उलट केलं तरी जमते आपल्याला, इथंच यालाच करूया, मी तुमच्या लक्षात येईल. आता आपण भागाकार करतोय, सगळ्याला माहिती आहे. इथं 17/3 आहे. मग त्या 3च्या पाड्यात 17 येते का, नाही. जर 17 येत असतं तर डायरेक्ट पूर्ण भाग गेला असता, त्या अपूर्णांकाचा विषयच राहिला नसता, तो पूर्णांक म्हणावं लागला असतं मला. आता हा अपूर्णांक आहे, मग या 3ने काय करायचं, याला पुढं नाही जायचं, पण अलीकडेच कुठेतरी थांबायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, म्हणजे यातले मला 5 हे पूर्ण भाग निघले. 3 3 चे 5 गट पूर्ण निघले, म्हणून मी पूर्णांक 5 लिहितो. आणि आता कोणती संख्या आहे की त्याला भागू शकलो नाही, तर आपण 3चा पाडा म्हणत म्हणत 15 पर्यंत गेलो होतो आणि 3 5 15 म्हणलो. आता किती अंकाला भागू शकलो नाही हे 3 किती अंकाला भागू शकलो नाही, तर 2 अंकांना भागू शकलो नाही. कोणत्या, 17 आणि 18, म्हणजे किती अंक, म्हणजे 16 आणि 17, म्हणजे 2 अंकाला भागू शकलो नाही. मग मी 2 अंक वरीच घेतो आणि 3 तसं जसं ते तसं लिहितो, कारण की ह्यांचं काही जमलं नाही, इथपर्यंत जमलं. यांचं काही जमलं नाही. त्या 17 मधले जे 17 माणसं होते ते 15 पर्यंतच जमलं 3च. तिथून पुढचे 2 जणांसोबत त्याचं जमलं नाही, म्हणून मी 2 आणि म्हणजे 3 तर त्याला भागायचं होतं, पण 3 ह्या 2 अंकांना भागू शकलं नाही, म्हणून 2 अंक आपण जसे तसे लिहिले. ओके. आणखीन एखादं गणित लिहूया आपण या ठिकाणी, समजून सांगतो. पुढचं गणित मग तुमच्यासाठी असेल. आता थोडस 49 याच्यामध्ये नॉर्मल गोष्ट आहे. आपण हे 5च्या पाड्यात किती येऊ शकतो, 49 तर येणार नाही, 45 येणार. 5 1 5, 5 9 45, म्हणजे 9 45 पर्यंत जमलं. ते कितीपर्यंत जमलं, भागाकार 45 पर्यंत जमला, म्हणजे 45 पर्यंत पूर्ण भाग गेला 9चा. आता किती जणांना भाग द्यायचा राहिला, 4 जणांना द्यायचा राहिला भाग. की कोणत्या कोणत्या अंकांना, 46 47 48 49 50, 4 अंक राहिले. मग ह्या 4ला कोण भागू शकलं नाही, हा 5 भागू शकला नाही, म्हणून छेदाला लिहून टाक 5. विषय संपला. ओके. दोन्ही संकल्पना सांगितल्या. काही कुणाला डाऊट असेल तर बिनधास्त प्रश्न विचारू शकतात. बघा, हा सोपाच भाग आहे, बेसिक भाग आहे, मला शिकवणंच आहे, त्याच्याशिवाय पुढचे गणित समजत नाहीत. त्याच्यामुळे मी सांगतोय, काही जणांना येत असतील, त्यांच्या ज्ञानामध्ये काही ना काही फरक मी पाडण्याचा प्रयत्न करीन, आणि ज्यांना येत नसेल त्यांना तर आणखीन जास्त फरक पडून घ्या. लक्ष देऊन ऐका. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, सांगा उत्तर याचं. आता हे जे अंक आहेत का, हे क्रमांक नाही बरं का, असं येते 2.5/6 आणि 8.4/7 आणि 5.7/9. आता ह्याला हे काय पर्याय वगैरे नाहीत, याचं उत्तर टाका. मला वाटतं हे जरा जास्त झाले. आपण एकाच उत्तर घ्या, एवढ्याच उत्तर घ्या, बाकीच्याचे उत्तर घेऊ नका. चला, ते तुम्हाला होमवर्क साठी समजा, किंवा ज्याला येत असेल त्याने पटकन करून, चला कमेंट मध्ये उत्तर द्या. पहिल्याच उत्तर द्या. साई दोन्ही, ठीक आहे, गुड. गायकवाड सर, गायकवाड मॅडम, उत्तर बरोबर आहे सर. एकदा अजून सांगा. ओके, ठीक आहे, सांगतो. हे आहे एक्सप्लेन करायला. आणखी ह्याच गणिताचं आपण रिपीट करूया. ठीक आहे, धन्यवाद सर. गॅलेक्सी मोबाईल, पाटील मॅडम, छान. उत्तर येऊ द्या, कारण की तुम्ही पण बोर होता, मी जर नुसतं बोललो तर. मला काय, मी किती वेळ बोलत, पण तुम्ही बोर नाही झाले. ठीक आहे, छान. संजय सर धन्यवाद सर. गायकवाड मॅडम धन्यवाद. वारे सर, छान. ओके. राऊत मॅडमने सगळेच काढले. चला, ठीक आहे, फास्ट घेऊया. यांनी याला गुणायचं, या 6ने याला गुणायचं, तोंडीच करायचे सगळ्या केला. साई दोन्ही 12, 12 अधिक 5, हे प्लस करायचं.
6 1 6 2 12, 12 अधिक 5, 12 5 17, 17 छेद ह्यो 6चा 7 लिहून टाकायचा. या ठिकाणी बघा 8.4/7, 7 ने ह्याला गुणाकार, 7 8 56, 56 मध्ये 4 मिसळा 60 झाले, 60 छेदाला हा 7 जसा तसा. इथं बघा 5.7/9. लक्ष द्या या 9 नी याला गुणा, 9 5 45, 45 मध्ये हे 7 मिसळा, 7 मिसळा, 45 मध्ये 7 मिसळायचे, मध्ये आधी 5 मिसळायचे, नंतर 2 मिसळायचे. किती झाले? 50 आणि 2 52, 52/9. म्हणजे हे नॉर्मल आहे. आता ह्याचं उलट करायचंय ना आपल्याला, उलट करायचे आता ते बी सांगतो एकदा रिपीट. चला ठीक आहे. हा 6चा पाडा म्हणायचा, 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18. 18 म्हणल्याच्या नंतर ह्या 17च्या पुढे चाललंय, मग जमतंय का? नाही. आता आपण 6 2 12 पर्यंत जाऊ शकतो. 6 ने ह्या 17ला 12 पर्यंतच भाग देऊ शकलं, म्हणजे राहिलं किती? राहिलं किती? बचा कोण? इसमें से बचा कोण? इसमें से बचा 5. 5 आली त्याची वजाबाकी, 5 आली. इथं माझं लिहायचं होतं, लिहितं इथं 5 आलं. ओके, म्हणजे 5 आल्याच्या नंतर याचा अर्थ काय? म्हणजे हे याला भाग देऊ शकलं नाही ना, 12 पर्यंतच भाग देऊ शकलं. मग त्याला भाग देऊ शकलं नाही तर मग ते अपूर्णांकामध्येच लिहा. कसा अपूर्णांकामध्ये कोण भागत होतं? 6. मग ते 6 भागू शकलं नाही ना 5ला, मग तसं तसं द्या. तसं इथं 7 8 56, 8चा पूर्ण भाग गेला, राहिले किती? 56. 60 मधून 56 गेले, 4 राहिले. कोण भागू शकला नाही त्या 4ला? 7 भागू शकला नाही. तसं तसं लिहा. 9 5 45, 9 6 54, 54 नाहीये इथं, 52 नाही. 9 5 45, 5चा पूर्ण भाग गेला, खाली राहिले किती? 7. कोण भागू शकला नाही ह्या 7ला? 9 भागू शकला नाही. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सांगितले हे रूपांतरण. थोडीशी प्रॅक्टिस करा, ज्यांना जमत नसेल त्यांनी. पुढचा काय आहे बघ, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. हे येणं गरजेचं आहे, नाही तर पुढच्या गणिताला मलाच अडचण येईल, तुम्हाला सरच समजत नाही. चला घ्या, त्यात पहिलंच घ्या, दुसरे होमवर्कला देऊन टाकतो, कारण की आता 2 3 गणित झाले त्याच्याबद्दल. मी दोन्ही एकाच गणिताला रिपीट रिपीट घेतले. (55/8). एकच फास्ट कमेंट येऊन द्या त्याच्यासाठी. आता तुम्हाला लिहिताना जर अडचण आली तर अगोदर पहिला अंक लिहायचा, थोडेसे 1 2 पेस मारायचा, नंतर काय अंक लिहायचे, अंशाने छेद लिहायचे ते लिहायचे. चला वारेस 6.7/8, 8 सती 56, 6 बरोबर आहे. धन्यवाद मॅडम. विवो मोबाईल, आणखीन काय? गायकवाड मॅडम, टोलनुरे, जाधव मॅडम, राऊत मॅडम, गायकवाड मॅडम, सगळ्यांच्या कमेंट यायला आता सगळे ऍक्टिव्ह झाले बघा. सगळे ऍक्टिव्ह झाले बघता बघता 2 3 दिवसात. चल ठीक आहे. बघा याला भाग कुठपर्यंत देऊ शकतो? 8 सती 56, पुढे तर जाता येणार नाही आपल्याला, मग मागच थांबूया. मग 8 सती 56, मग 8 6 पर्यंत जायचं. 56 हे 7 नंबरला येतं ना, 6 पर्यंत जाऊया. 8 45, 8 सख 48, 48 पर्यंतच भाग दिला, 55 पर्यंत जाता येत नाही. 8 सख 48 संपलं, 48 गेले, या 6 ने 48 खाल्ले. आता राहिले किती? 48चे पुढचे 2 आणि हे वरचे 5, 7 राहिले. 7/8 संपला विषय. हे 2 तुम्ही आता ट्राय करा. पुढचं दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक बघा, ज्या अपूर्णांकाचा छेद 10 100 1000 अशा 10च्या पटीत असतो त्याला दशांश अपूर्णांक असं म्हणायचं. थोडक्यात आता काही काही अपूर्णांक आता मी लिहिले तुम्हाला, असं लिहिलं मी 2/5 लिहिलं. ओके, याचं मला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे सोप्या पद्धतीने, मला भागाकार करायचा नाही. तर मी याला काय करतो, 2 ने गुणतो. आणि याला पण काय करावं लागणार आता मग 2 ने गुणत, ते बिचार तुम्हाला माहिती, काल सकाळ मगाच्या धरून ते रडते. अंशाला जर 2 ने गुणलं तर छेदाला 2 ने गुणायचंय, आणि छेदाला 2 ने गुणलं तर अंशाला 2 ने गुणायचंय. अंशाला 2 ने भागलं तर छेदाला 2 ने भागायचं, नाही तर त्यांचं जम परत मग ते विषय संपला. विषयच नाही, मग ते पुन्हा जमणार नाही त्यांचं. त्याच्यामुळे आता इथं बघा किती आलं, 5 2 10 आलं ना, अंशाला किती आलं, 4 आलं. आता ह्याला म्हणून याच्यावरून आपण दशांश अपूर्णांक तयार करू शकतो. कसं?
त्या दिवशी सांगितलं होतं तसं याचा पॉईंट कुठं इथं, याचा पॉईंट कुठं इथं, याचा पॉईंट इथं सरकवला की याचा पण पॉईंट इथं सरकवायचा. म्हणजे इथं किती आलं रे, 0.4. आता हे सुंदर दिसावं म्हणून इकडे शून्य मांडा. पॉईंट कुठे रे, 4च्या आधीचे, यात काही बदल नाही. आणि याचा पॉईंट कुठे रे, इथे 1च्या पुढे. आता 1च्या पुढे पॉईंट आहे म्हणजे 1 असल्यासारखंच आहे. छेदाला 1 असल्यावर आपण लिहितच नाही. मग याचं उत्तर किती आलं, 0.4. म्हणून अशी व्याख्या दिलेली, ज्या पूर्णांकाचा छेद 10, 100, 1000 अशा पटीत, 10च्या पटीत असतो, अशा पटीत असतो, त्याला दशांश अपूर्णांक म्हणायचा, असं त्याच्यामुळे म्हटलं. म्हणजे व्याख्याकडे बघून आज लय जणांना वाटलं असतं ती पट्टी जी आहे, ओकेची पट्टी, ओकेची पट्टी, थांबा मला वाटतं रेकॉर्डिंग नंतर चालू केली ती काय म्हणून तसं झालं वाटतं. थांबा एक मिनिट. ओकेची पट्टी, युट्यूबवर आहे का? ह्याच्यावर नाही, ती झूमवर नाही येत ती पट्टी. ते युट्यूबची जी पट्टी नाही, एक पट्टी आली वरती, ती नाही का ज्याच्या मधून शेअरिंग चालेल युट्यूबची सर, त्याच्यामध्ये त्यांना ओके करायचं राहिलेलं आहे, लाईव्ह केलेलं आपण युट्यूब लाईव्ह, त्यामुळे ती पट्टी येत असेल युट्यूबवरची बघा. ठीक आहे, मी स्लाइड थोडीशी खाली घेतो. आता ही व्याख्या तशी दिलेली, आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाही. आता आपल्याला फक्त काय करायचं, दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याच्या मध्ये दशांश आहे त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. इथं महत्वाचं शिकायचं काय आहे की आता हे दशांश शतांश हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. इथं समजा एक संख्या घेतो मी, पॉइंट, तर ही जी संख्या आहे, एवढी जी संख्या इथपर्यंत दोन स्थळ पण एवढ्याच्या पलीकडे काही येणार नाही. आता नेमकं यात दशांश कोण आहे, दशांश कोणता आहे हे सांगा मला. दशांश कोणता आहे, जे कोण सांगते बघू द्या मला, कमेंट मध्ये येऊ द्या. दशांश कोणाला म्हणायचे, यात दशांश कुठं दिसतोय तुम्हाला, आणि मला दशांश हा कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा, कोणता आहे दशांश. तिथं नाही करायचं, बोर्डवर नाही टाईप करायचं, कमेंटचा बॉक्स आहे तुम्हाला, तिथं काय लिहिलेलं आहे, चॅट म्हणून लिहिलंय, CHAT, तिथं दशांश कोणता एवढंच उत्तर आहे. मला तुम्ही दशांशच टाकायचं आहे, बाकीचं काही टाकायचं म्हणजे टाका चुकलं तर, पण दशांशच टाकायचं आहे. ही संकल्पना तुम्ही, प्रश्न हा क्लिअर असावा माझा. उत्तर चुकूया बरोबर येईल ते द्या सोडून. दशांश कोण आहे, तर दशांश यातला 4 आहे. तुम्हाला विचारलं दशांश कोण आहे, तर 4 आहे या ठिकाणी दशांश. आणि शतांश कोण आहे, तर शतांश 8 आहे. म्हणजे आपण याला, आपल्याला सगळ्याला वाटतं शिव दशांश आहे. आता ठीक आहे, दशांश म्हणतात ते पॉईंट ह्या दशांश द्या असं म्हणून ते चालतात, ठीक आहे. पण इथून आपल्याला इकडे जाताना फक्त हे तुम्हाला डिवाइड करण्यासाठी हा पॉईंट दिलेला आहे. ते डिवाइड करण्यासाठी किंवा तुम्हाला लक्षात यावं म्हणून तो पॉईंट फक्त तुम्हाला डिवायडेशन करण्यासाठी दिलेला आहे. ओरिजिनल दशांश हा आहे. मग आपण वाचताना कसं वाचतो, वाचताना आपण वाचतो 523.48. दशांश 4.8, दशांश कशामुळे म्हणायचं, कारण की हा सुरुवातीला दशांश म्हणलं की आपल्या लक्षात येतं का इथून पुढे दशांश शतांश असं चालतं. आणि बघा, एका परीक्षेमध्ये सोपा आणि सिंपल प्रश्न होता की याचं वाचन कसं करायचं, तर मग प्रश्न त्याच्यानंतर तुम्हाला होतं मला वाटतंय कसं, 523, बघा काय होतं, 523.48, 523.48, 523.48, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. कोणतं, 523.48. म्हणजे मला एवढं सांगायचं, याच्या पुढील जे अंक आहेत हे सिंगल सिंगल वाचन असतं बरं का. सिंगल सिंगल 4, 8, 7, 2, 5, 6, 8 असं काही बी म्हणा. असं तुम्ही ह्याच्यासारखं नाही वाचन करायचं, कशासारखं आपण हे नॉर्मल 487 असं नाही वाचन करायचं. आलं लक्षात, सिंगल सिंगल डिजिट मध्ये वाचन असतं. असल्यामधला सुद्धा एखादा प्रश्न ते टाकतात, त्यांचं स्किल तसंच आहे की तुम्हाला असं म्हणजे कधी कधी अवघड प्रश्न नाही टाकणार, पण सोप्या संकल्पना क्लिअर आहे का नाही हे पाहणार. आणि आपल्या क्लासचा निश्चितच फायदा होईल, कारण की ते संकल्पनाच बघतात, कन्सेप्टच बघतात. धन्यवाद मॅडम, ते कन्सेप्टच बघतात, मला माहिती ना, कारण की आपण बी हे केलेलं आहे भरपूर, त्याच्यात भरपूर प्रश्नपत्रिका बघितल्या जुना, कन्सेप्ट बघ. चला, मग तुम्हाला आता दशांश म्हणजे आपल्या लक्षात आलं, पण आता ह्याचं थोडस बघूया काय पुढची स्लाइड. चला, दशांश अपूर्णांकात रूपांतर करा.
दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. घ्या. कुणाला जर मला प्रश्न विचारायचे असले तर विचारा बरं का. माझ्या पद्धतीने मी जेवढं मला जास्तीत जास्त करेक्टच सांगणार, त्यात काय वाद नाही. गणिताचं काय टेन्शन नाही. गणिताचं काय, फक्त तुम्ही फक्त लिंक शेअर करा, जितकी होईल तितकी शेअर करा. आणि बघा, वेळ गेलेली नाही, सगळेच पास होणार आहेत, सगळेच परीक्षा देणार आहेत. आपल्या सोबत घेऊन चलू या सगळ्याला, का मागं ठेवायचं कुणी. आता मी हे याच्या अगोदर आणखी बी बघा, 5.6 उत्तर बरोबर आहे माने सर. ठीक आहे, आज बऱ्यापैकी येत आहे बरं का. पण आता ज्यांना येत आहे त्यांनी पण ऐकायचं, आणि ज्यांना येत नाही त्यांनी बी ऐकायचं. मला क्लिअर करून देणे सोपच भाग आहे, पण प्रश्न घेतल्याच्या नंतर तुम्हाला अवघड जाईल. सध्या सोपच आहे. मला ही जे आहे का 28/5 हे मला असं करून दाखवायचे, दोन्ही पद्धतीने करून दाखवायच्या. हे जे 28 आहे आणि त्याला आपण काय करतो 5 ने भागणार आहे, हे दोन्ही पद्धतीने करून दाखवायचे. ओके. आणि इथं पण मी करून दाखवतो 28/5. ओके. ह्या दोन्ही टाईपने आपण वन टाइम करणार आहोत, संकल्पना क्लिअर झाली पाहिजे. बघा, या 5 ने आपण आपलं नॉर्मल पद्धतीने चालूया. आपण भागाकार करायला गेलो तर आता एक डोक्यात घ्या, या 28चा पॉईंट इथं आहे आणि पॉईंटच्या पुढे असंख्य शून्य आहेत, हे डोक्यात घ्या. हे तर सगळ्याला माहिती, ह्या किंमत काही बदलली नाही, काही नाही, काही नाही. दिसत नसला पॉईंट की त्या संख्येच्या नंतर पॉईंट आहे आणि त्याच्या पुढे कितीकच शून्य आहे, आणि ते लय मोठे शून्य आहेत, त्यांची किंमत नाही म्हणून ते लिहिलेलं नाही. त्यांची किंमत नाही म्हणून लिहिलं नाही. मेजर कन्सेप्ट. ओके. आता ह्या 5 ने 28ला भागायचे आपण, जसं भागवतो शाळेत तसंच. 5 × 5 5 चोक 20, 5 25. इथं 25चा भाग गेला, बाकी आली 3. आता इथपर्यंत शिकवलेलं असतं आपण, बाकी आली 3. पण वरच्या वर्गाला गेलो, याच्या पुढचं आपल्याला शिकवावं लागणार आहे. मग हे शून्य येतो कुठून आणि पॉईंट येतो कुठून. बघा, ह्या इथं ह्या 8 पर्यंत आपण भागले. आता इथला पुढचा शून्य घ्यायचा म्हणजे आपण ह्या याच्या पुढे चाललो. म्हणजे कोणता शून्य घ्यायला लागलो, दशांशाचा शून्य घ्यायला लागलो. म्हणजे हे जे वेगळं वेगळं याच्या पुढे चाललो म्हणून इथं पॉईंट येतो, आणि मग हे शून्य खाली घेऊ शकतो, आणि मग शून्य येतो इथं. तो दशांश आहे. कोण आहे तो? दशांश स्थानीय. कोणत्या स्थानीय? दशांश स्थानीचा शून्य घेतल्यामुळं आपण पुढे चाललो म्हणून पॉईंट घ्यायचा इथं. आणि मग म्हणायचो 5 सख 30, मग वजाबाकी करून आपण 0 0 घेतो. हे शून्य घ्यायची गरज नाही, कारण की पूर्ण भाग जाऊस तर आपल्याला ते करायचं असते. अशा पद्धतीने हे उत्तर येतं. ओके. हे काय येतं हे सांगितलंय, छोटं गणित घेऊन सांगितलंय, मोठं घेऊन सुद्धा तेच असं काही अडचण नाही. तुम्हाला लवकर संकल्पना समजती, लहान मुलाला जास्त वेळ लागतो. ओके. काय सांगायचं कोणाचं आहे का सर, एकदा सांग. ओके, ठीक आहे. 5.3/5. ठीक आहे, ते बी सांगूया, याच ठिकाणी सांगूया, त्याला काय अडचण नाही. बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याला पूर्ण कुठपर्यंत जातोय. 5 × 5 = 25. उरले किती? 3. ह्या 3ला कोण भागू शकला नाही? 5 भागू शकला नाही. शो 5 भागू शकला नाही. 25 पर्यंत भाग गेला. याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. तुम्हाला प्रश्न आहे दशांश अपूर्णांक, तुम्हाला प्रश्न आहे दशांश अपूर्णांक, दशांशामध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे. मग याला आपल्याला बारीक करायचे, पॉईंट मध्ये लिहायचंय त्याला. मग आता इथं असं न लिहिता आपण काय करायचं, आपण काय करायचं, 5 × 5 5 5 5 चोक 20 5 25. पूर्ण भाग 25 पर्यंत गेला, बाकी उरली 3. त्याला असं अपूर्णांकात न लिहिता, आपण त्याच्यावर शून्य घेतो. इथं घेतलं होतं शून्य, तसं शून्य घ्यायचं, आणि तिथं शून्य घेतल्यामुळे इथं काय करायचं, पॉईंट द्यायचा. का द्यायचा पॉईंट? आपली संख्या कुठपर्यंत होती? 28 पर्यंत. आपण 28च्या पुढे चाललो ना, 28 मधली बाकी आहे ही 3, त्याच्या पुढे चाललो, त्याच्या पुढचा शून्य घ्यायला लागलो, मग 30 झालंय. म्हणजे आपल्या इथं दशांश द्यावा लागेल. दशांश म्हणजे पुढची संख्या दशांश आहे, पण आता आपण बोलतो, मी क्लिअर केलंय फक्त पहिल्यांदा. म्हणजे 5 सख 30 म्हणून तो 6 इथं आला, 5.6. पुन्हा एकदा आणखी याला क्लिअर सांगतो व्यवस्थित. कसं होतं आपलं, 28/5 होतं. आता ह्या तिथं सांगितलं होतं मी, 28च्या पुढे असंख्य शून्य पॉईंट दिले, असे शून्य मी किती का घेऊ शकतो पूर्ण भाग जाऊस तर. ओके, चला ठीक आहे. मग आता इकडे काय, 5 × 5 5 5 25. उरले 3. बाकी उरलेली इथं कशी लिहायची, इथं अशी बारीक लिहायची, कुणाला दिसली नाही पाहिजे, फक्त ते कॅल्क्युलेशन करणाऱ्याला दिसली पाहिजे. आता बाकी इथं गेल्याच्या नंतर इथं किती दिसायला लागलंय, 30 दिसायला लागले. किती दिसायला लागले? 30.
5 सख 30 लिहू शकतो, पण आपण कुठं गेलो, या दशांशाच्या पुढे गेलो म्हणून इथं दशांश द्या. अशा पद्धतीने फक्त डोक्यात एवढं ठेवा, त्या पॉईंटच्या पुढे शून्य असतात, तो पॉईंट दिलेला नसतो, हे जे शून्य आहेत ते डोक्यात घेऊन कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर तुमचं चुकणार नाही. आता मला काय वाटतंय, माझा वेळ संपलेला आहे, पुढं काय आहे, भरपूर आहेत गणित वगैरे चालू झाले काय नाही, आणखीन संकल्पना आहेत, गुणाकार, हे लवकर संपत नाही, लवकर संपत नाही. पण मला एक सांगतो, आता मी 2-4 गणित देतो, थोडा 1-2 मिनिटं घेतो, सरांचं लेक्चर आहे विज्ञानचं, पण 2-3 मिनिटं घेतो. तुम्ही काय करा, असं आता बघा, तुम्हाला पूर्ण भाग जाण्याची काही लॉजिक आहे का आपल्याला, काही नाही, पॉईंटचे भागाकार करून घ्या. जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर आज करायचेच, असं काही घ्या, 8 घ्या, 8 घ्या, आता परत इथं 25 घ्या, पुन्हा आणखीन एक घ्या, 25 पाडा यावा लागणार आता इथं, कारण की वरती इथं 5 नाही म्हणजे तुम्हाला कटाक म्हणजे हे होत नाही. इथं काय करतो मी, 35 घेतो. हे 4 गणित तरी करा, मोस्ट स्क्रीनशॉट मारून घ्या, हे 4 गणित तरी करा. आता याच्यामध्ये काय आहे माहितीये का, आणखीन एक घेतो, आणखीन एक देतो. हे एक गणित करा, एक गोष्ट ह्यात होऊ शकते, तुम्हाला तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. हे गणित वाटलं पुढे घेऊ. बघा या ठिकाणी 35चा पाडा जर येत नसेल तर नीट पहा, इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणजे 5च्या कसोटीत बसते, अगोदर 5 भागा आणि नंतर भागा. प्रॅक्टिस करा, एवढंच बोलायचंय मला. तर बघा सर्वांना, तुम्ही काय करा, हा येतो, मी संकल्पनेवर जास्त भर देतोय, कारण की ज्याची संकल्पना पक्की तो माणूस परीक्षेत चुकत नाही. आणि जो ट्रिक घेऊन जातो सोबत, ट्रिक ही ट्रिक 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 मी सांगायचं म्हटलं तर जास्त वेळ जाईल माझा, सरचं लेक्चर आहे, पुढे वेळ जातोय. ट्रिकच्या संदर्भात आपण शेवटी शेवटी नंतर नंतर बोलूत, काय समजा महत्वाचं ते. तर पूर्वी आता ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, ह्याचं सोडवा, याच्या आणखीन गणित घेऊन सोडवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंकला जास्तीत जास्त शेअर करा.